रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस असतो, पण ह्या सुट्टीच्या दिवशी पण घरातली बरीचशी कामं निघतात. तर आज माझं हे गव्हाचं दळण करायचं काम निघलं. गव्हाचं दळण करायला घेतलं तर वरद लगेच पळत आला. "मम्मी मी तुला मदत करतो" म्हणून लगेच येऊन बसला आणि मदतीच्या नावाखाली खेळायला लागला. पण गहू निवडून झाल्याच्या नंतर मात्र त्याने खरोखरच मदत केली. तर त्याने सगळे गहू जे आहे ना, ते स्वतः पिशवीमध्ये टाकले. तर एक वाटी आणली आणि ते वाटीने भरून सगळं केलं. वरून त्याच्या बॅटीचा पण वापर करत होता. आणि त्याने सगळे गहू भरले पिशवीमध्ये. त्यानंतर ना मी आजच्या जेवणाला कढी बनवणार होते आणि आज प्यायचं पाणी हे विकत आणलेलं होतं, कारण की 2 दिवस झाले प्यायचं पाणीच आलेलं नव्हतं. फिल्टरमध्ये जे काही पाणी होतं 2 दिवस ते पुरून वापरलं. पण आज मात्र विकतच पाणी आणावं लागलं प्यायचं. वापरायच्या पाण्याचा पण थोडासा प्रॉब्लेमच चालू आहे. टँकर आला की मग पाणी येतं, कंटिन्यू पण पाणी राहत नाही. त्यामुळे घरातल्या कामांचं सगळंच काही रुटीन बिघडलेलं आहे. कोणतंही काम वेळेत होत नाही. पाणी येईल तेव्हाच मग धुणं भांडी सगळं करायला लागतं. तर आज ना मी सिंपलच जेवण बनवलं होतं. तर कढी आणि कढीसोबत मस्त अशा गरमागरम भाकरी बनवल्या होत्या. तर ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या आज जेवणासाठी. आणि आज संडे होता. आज काही कुठं बाहेर जायचा प्लॅनच नव्हता. म्हणून मग घरातलं सगळे काही आवरत होते. आणि 2-3 दिवस झाले ना पाणी नाही, त्यामुळं ना कुठं जाऊशी पण वाटत नाही. सारखं त्या पाण्यावरतीच लक्ष ठेवावं लागतं की कधी येईल पाणी आणि कधी घरातली कामं करेल मी. तर ना असं चालू आहे पाण्याचा प्रॉब्लेम. तर मग इथं मी भाकरी करून घेतल्या दोघांसाठी पण. आणि पाण्याचं महत्त्व ना उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त कळतं. हिवाळ्या पावसाळ्यामध्ये पाण्याची कमतरता काही भासत नाही, खूप पाणी असतं. पण उन्हाळ्यामध्ये ना पाणी ना असं टाईम टू टाईमच येतं. पाण्याचा खूपच प्रॉब्लेम होतो. तर इथं माझं भाकरी तयार झालेल्या होत्या आणि मी ना आज कढी पण बनवली होती. दरवेळी तर माझ्याकडून कढी फुटते, कधी-कधी चांगली होते. तर आज चांगलीच झाली होती. तर मस्त अशी कढी आणि कारल्याची भाजी होती, भाकरी, भात आणि शिरा असं जेवायला होतं आज. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत